तर बदलापूरचे दीपक पाठक विमानामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होते। दीपक पाठक गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते आणि विमान अपघाताची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। तुम्ही कुठे राहता, किती वर्षापासून दीपकला ओळखता, कशा पद्धतीचा त्याचा स्वभाव होता? तो आमचा खूप जवळचा नातेवाईक आहे, माझ्या भावाचा मेहुणा आहे तो आणि आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो। खूपच मनमिळाऊ मुलगा आहे। आता 2 वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं। खूपच यंग आहे तो। कॅबिन क्रू म्हणून एअर इंडियामध्ये कामाला आहे आणि बरेच परदेश दौरे वगैरे करतो तो। ह्याचाच आम्हाला अभिमान होता की तो एअर इंडियामध्ये लागला आहे कॅबिन क्रू म्हणून। त्याच्याबद्दल प्रत्येकाला, समाजात असो परिवारात असो, प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक आपुलकीचा भाव होता। नेहमी हसत राहणारा त्याचा चेहरा होता आणि तो नक्कीच आम्हाला असं वाटतं की अजूनपर्यंत आम्हाला काही ऑफिशियली कळलेलं नाही आहे त्याच्याबद्दल, तर आम्ही अजून पण आशा ठेवून बसलोय की त्याचं काही बरं वाईट झालं नसेल। स्वभाव तो खूप शिक्षणाची आवड त्याला जास्त करून, सगळ्यांशी चांगल्या पद्धतीतच बोलायचा, चांगलाच राहायचा। त्याने कधी कोणाला वाईट असं बोललाच नाही कधी। त्याची जिद्द होती, त्याला कॅबिन क्रू बनायचं होतं, तो बनला। त्यांनी प्रवासही केला 11 वर्षाचा त्याचा चांगला। आता आज काय हे असं नाही हे करता येते, मला सांगता नाही येते ते की आज काय झालं हा गोष्ट। कॅमेरा पर्सन चरण सह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। तर बदलापूरचे दीपक पाठक विमानामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होते। दीपक पाठक गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते। विमान अपघाताची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। बदलापूरमध्ये रावल कॉम्प्लेक्समध्ये ते वास्तव्याला होते।